आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत चर्चा प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा याविषयी. सहभाग शोभा कोकितकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन नेहा खरे. ऐकूया तर चर्चा प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. मैत्रिणींनो, श्रोतेहो, नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्रीशक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना, संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार. नमस्कार. शोभाताई या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय स्त्रीशक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार. नमस्कार. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या, गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्रीशक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ॲडव्होकेट आहे, ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली. नमस्कार. गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन, राईट ॲक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण. कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं ह्या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा, की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे, आपल्या शरीरावर नवऱ्याचा अधिकार. येस. पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते, की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात. आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधने लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते. लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो, ताबा घेतला जातो. येस. तिची काही प्रॉपर्टी असेल, हे असेल, त्याचा ॲक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो, पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे, पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे, 2-4 शिवीगाळ करणं ठीक आहे, म्हणजे मान्य केलं जातं, या गोष्टी सहजतेने स्वीकारल्या जातात. आणि आत्ताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे. की जो अब्यूज, व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन
वर त्याची जागा घेतलेली आहे की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत ते त्याच्यासाठी मी blackmailing व्हायरल करणं. केलं. तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे, आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं म्हणजे आहे, हिंसाचाराचं स्वरूप बदलतं आहे. आणि या Yes. सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध Yes. करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे? कायद्याचे 2 पैलू आहेत, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील. मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहेत, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवा आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या राहत्या घरात, भले ते घर कोणाच्याही नावावर आहे, पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते. बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आत्ता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का? खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात. पण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध, रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाही आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 ह्याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो, हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्रीमुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000च्या आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स, जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत, जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे, समजून त्या सहन करत असतात. पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो, सेक्शुअल व्हायलन्स, लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घर खर्च काहीच येत नाही, आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे, मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं, अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आहे, आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको, आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला
तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून, हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक, मुलगा किती वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. अच्छा. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल तरी बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं, हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेल्या आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही. मग तो नवरा कुठे आहे, काय आहे, दुसऱ्या बाईसोबत राहतो, काही त्या बाईला माहीत नसतं आणि 3-4 मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो. किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना. हेच सत्य आहे. सीमाताई, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय, का जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात? अजिबात याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो, भेदभाव काही नाही त्यात? काहीच नसतो, कारण ही शेवटी एक विकृत मानसिकता आहे. त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित, अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाही आहे. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेव्हलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात. अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा आता जो कायदा झाला आहे 2005चा, त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं, 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे, तिच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्याविरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावंसं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात, आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला म्हणजे जाऊ शकतो. त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे, सक्षम असं म्हणता अंमलबजावणी येईल. होण्याची गरज बरोबर. आहे. शोभाताई, कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतात? हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाही आहे, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेनी सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये. पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे? हो काही हो. उदाहरणं आम्हाला आता सांगा. आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे, तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे. कारण मुलं बाळ झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईंनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनी मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत. आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट, त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस
ऑफिस आहेत, कलेक्टर आहेत, त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते. आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये, आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय मुद्दा होता. असतो. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर हा. जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये, जे नवीन घर मिळालं. आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं. हा. आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. बरं. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो. सीमा, ती ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं. जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते. तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत आधार नाही. कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते. आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो. ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो. तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो. आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो. आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील, म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. हां. म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्यात. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही आहे, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लिगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या याच्यात सांगितलं तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आहेत. आणि जुन्या काळात आईवडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकावण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाळ, सून अतिशय घाणेरड्या शिव्या देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मानाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको कशाला हे जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टरचे हे आहे सिनियर सिटीझन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्या आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचं प्रेशर सुरू होतं की आईवडील कोर्टात गेले माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय मुंबईसारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार, या सिनियर सिटीझनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोर्ट तयार केलेले आहेत सिनियर सिटीझनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय. आणि बऱ्याच केसेस आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे, तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता. प्रणाली, लिगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल? कायदेशीर मदत ही कशी दिली जाते? कायदेशीर मदत, आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ॲक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लिगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लिगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत, तात्काळ नाही मिळत. एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही ॲज अ संस्था लिगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लिगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा, भाग, पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात
मग आम्ही त्यांना लिगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली, काही असं सुधारणा काही होत नाही. होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षां. कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की सहन करत थोडं राहायचं. बाई ऍडजस्ट कर ग थोडं, फॅमिलीची इज्जत आहे, हे आहे. मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि ह्या सगळ्याला मग आपण ग्लोरिफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते, मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे करते, मी सहन केलं तूही कर. तूही कर. तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ॲटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्त्वाचं असतं. आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे. मला हेच विचारायचं की ज्यावेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं Yes. तर पुढच्या Yes. सगळ्या गोष्टी टळू शकतात. Yes. किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो का? येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय, तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात. ॲडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय, मला का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो व्हर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत 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 तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता. बरोबर. म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं आहे. तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का शोभाते? का तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे? म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी, पण नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास, हायर क्लासपेक्षा लोअर क्लासमध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरावेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचरावेचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंगमधनं तिची केस हँडल झाली, तिचा समझोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यावेळेस तिच्याकडे आणखी एक मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं. आणि ती आली माझ्याकडे, म्हटली आता शोभाते मला जायचं नाही, मला डिवोर्स पाहिजे. आणि ती 5 मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की 5 मुलं घेऊन आणि हिच्याकडे काही स्किल नाही, ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून 5 मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात. आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुत्यावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत, ठामपणे उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेस
सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही. थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. अच्छा. आणि 2 मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम, 2 रुपये मागत होता. हिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावरून वाद झाले आणि तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही. आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती, तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे, काहीच माहिती नव्हतं. खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि 2 मुलांना शिकवलं. आता तिच्या 2 मुलांची लग्नही झालेली आहेत. अच्छा. आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप मला आहेत. वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं, नक्कीच. की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का सीमा? ते तुमचा काय अनुभव आहे? तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे. त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती. म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या शिकलेल्या होत्या त्या पण. शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ म्हणजे असे त्यांनी दाखवलेलं की मारलेलं, बळ उमटलेले, डोळा अंगावरती सुजलेला. बळ त्यांच्या. हां, असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये. बापरे. आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिवायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं. आणि तो म्हणाला मुलीला, आज तर मी काही जास्त मारलंच नाही, तरी तुझी आई कशाला इतकी हातात कर्कट कंपासनी असं फिरवून. म्हणजे अशा प्रकारचा छळ केवढं क्रौर्य आहे हे. खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे, तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना, त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते, त्याच्यातनं बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्चभ्रू स्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहेत, कार आहे, हे आहे, सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे मग आश्चर्य वाटतं. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल, तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली आहे छळानी आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल. जरूर. की आई आणि मुलगी, आणि वडिलांनी आईवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात आईची 2 बोटं तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या. म्हणजे मानेवर, पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन, आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ॲडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझं जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं, डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं, म्हणजे घाव किती सिव्हिअर आहे त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 वगैरे IPCचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे, त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र, म्हणजे पुरावा, तो मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला. आणि नंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही. अरे बापरे. पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना
हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला कशी करते, करतेस, हं. मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना आपल्या बाजूला म्हणजे तो घेऊन गेला आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील ॲब्स्कॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करूच शकले नव्हते. आणि मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले. तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं, आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहे. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना, त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार, आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही, कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेली की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आईवडिलांकरता केलं, आईला न्याय मिळवून दिला. तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले आणि बाहेर काढलं. त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले, आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला, आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीझन मध्ये कंप्लेंट केली. सिनेमा नाटकाची स्टोरी, सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय. म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे, त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो, कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडंसं लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले, आणि म्हणजे पुन्हा रिप्रेझेंट करता आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही. अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल्ड तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार? याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आईवडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता? बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यावर? येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात, पण तो सेव्ह करून ठेवतात की बाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे, आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली. बरोबर. अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना? म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर उठते. आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे. पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे, आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे, पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A नुसार आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात, आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर न्याय मिळावा. आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट, पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की बाई तुम्ही बसून बोला, सामोपचाराने मिटवा. एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिला मुळीच नाही करत. हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मिडिएशनला जा,
तर महिलांना ते जावंच लागतं आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत. नाईलाजाने घेतात नाही त्याला. ह्याचाने घेतात किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघाल की मला इंट्रीम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200 200 300 300. एक त्यामुळे जज विलंब जो आहे त्यामुळे आहे. सुद्धा म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण का ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमामधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे. मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते. खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर ह्यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको ग बाई. हो, हो. आणि साधारण 80च्या काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती आणि उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत 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 थोडासा बदल आला आहे. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे ह्याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेससाठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही, म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो. त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने, काही सेशन्स घेण्याच्या रूपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात. पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे, तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय आहे, सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेससाठी, पण रील्समध्ये सगळं जनरेशन लागलेलं शक्ती वाया आहे. जाते. आणि त्यामुळे मी यूट्यूबला पण काही गोष्टी बघते, इतक्या चुकीच्या गोष्टी कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात. तर थोडंसं गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत, कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे योग्य माहिती पोहोचवली पाहिजे, हा एक भाग आहे. आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेतच. एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची. हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं. त्यामुळे तो सतत त्या कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबईसारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता, त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर, अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती, म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं, पण तिचंही स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे. पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई, तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं. 10 दिवस त्या घरातून, म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही. 10 दिवस ना ती लघवीला गेली ना टॉयलेटला गेली, जेवली नाही, काही नाही, इतकी माणसं घरात असून सुद्धा. आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की आता आपली
आपली मुलगी एवढी चुकलेली आहे, मी कसं जाऊ, जावई मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही. आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली भयानक आहे हे फार. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं. आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ पडलेली शकत नाही. नाही, हो, हो. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघेजण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत. भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लिगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते, की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल, जनजागृती ज्याच्यातनं करता येईल, पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ॲक्ट काय आहे, त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो. त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे, की त्यांना घराच्या याच्यात त्यांचं आहे का, रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का, हे ज्या घरात राहतात आहे तिथे त्यांचं कुठे नाव आहे का, की फक्त नवऱ्याचंच आहे, म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार, तुमच्याजवळ काय आहे, बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे. बरोबर. ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणार. एक केस हाय प्रोफाईल केस होती. थायलंडला आईवडील होते, इकडे लग्न करून दिलेलं, आणि डॉक्टर नवरा, आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला, आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न, तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे, म्हणजे तिचं जे पासपोर्ट, विजा, तिचं आधार कार्ड, ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला मिळूच दिलं नाही, की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्टच्या शिवाय जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतःजवळ सुरक्षित ठेवा. ती तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ॲक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा, आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा, की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते. असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका. हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावंसं वाटतं, की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना, जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली, पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो. तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही या मुलगा, आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन कौटुंबिक हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, शाळा, कॉलेज, वस्त्यांमधून, आणि हे असं आम्ही तो कायद्याचा सगळा म्हणजे प्रचार आणि प्रसार करणं, जाणीव जागृती निर्माण करणं आमच्या पातळीवर आम्ही करत राहतो. छोटेसे केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत, म्हणजे राग आला म्हणून. बापरे. आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मग मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यातनं बाहेर पडणंच शिकत नाही त्या. बरोबर. मग त्याच्याकरता कितीही आता 70व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्या विरुद्ध तरी तुम्ही बोललं पाहिजे, तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही. बरोबर. आपले हात बांधलेले असतात. सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत, त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री, प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय, अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः
हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का? रती फाउंडेशन जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड नवीन ट्रेंड्स येत असतात तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत राईट. मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ॲक्टिव्ह असतात आणि मग ॲक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप होतं, मग तिचं लग्न होतं आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे. आणि मग मुलगा थोडे दिवसानंतर आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते. तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्हजमध्ये जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होतात. म्हणजे ब्लॅकमेलिंग. आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे. की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेंट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज ॲप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ॲक्सेसमध्ये असतात आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशनमध्ये आत्ता असणं फार गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं, काही गोष्टी खाजगी ठेवणं गरजेचं आहे. आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही. पण मग अगेन इंटरनेट आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये. पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे हा एक पार्ट झाला. पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे. तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे. म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्यासमोर येत आहेत आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेतनं आपण बोलू शकलो. प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे. त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिलांवर जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ॲडिक्शन, दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्याने सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे. याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे. पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं. पण जेव्हा एक मुलगी येते तुमच्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय, तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे ह्याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ॲडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरिटेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं. तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला, खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे. संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तींनी करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे. इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलत आहेत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचं आहे. हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये MOU केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून
आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. हा. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्सबद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमच्या संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरिवली या 2 ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री खूप शक्तीद्वारे चांगलं आणि केलं समाजाच्या जातं. हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आत्ता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई कोकितकर आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही चर्चा आत्ताच आपण ऐकलीत. सहभाग शोभा कोकितकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. निर्मिती सहाय्य सुहिता मराठे. सूत्रसंचालन आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.